पुढे जाऊया. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनेनंतर नाशिक पोलिसांची प्रार्थनास्थळावरील अनधिकृत भोंग्यांविरोधातली मोहीम सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. नाशिकमधील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ, सार्वजनिक सभागृहात, शाळा, महाविद्यालय अशा सर्वच ठिकाणी लावलेल्या भोंग्यांचे नाशिक पोलीस सर्वेक्षण करणार आहेत. यानंतर अनधिकृत भोंगे काढले जाणार असून अधिकृत भोंग्यांचा वापर नियमानुसार होतो की नाही यावर पोलिसांचं लक्ष असेल. दरम्यान मशिदीवरील भोंग्यांना आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं मुस्लिम धर्मगुरू वसीम पिरजादे यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार नाशिक शहरातील प्रार्थनास्थळांवरील अधिकृत आणि अनधिकृत भोंग्यांचा आढावा घेतला जात आहे. कुठले भोंगे अधिकृत आहेत, कुठले अनधिकृत आहेत, त्या संदर्भात सर्व धर्मियांचे प्रतिष्ठित नागरिक, धर्मगुरू यांच्याशी पोलिसांच्या माध्यमातून चर्चा केली जाते. जे अनधिकृत भोंगे आहेत त्यांची एक तर परवानगी घ्या किंवा ते काढून टाका, अशा स्वरूपाच्या सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत. मात्र यावरून देखील आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण अधिकृत कोणाला म्हणायचं, अनधिकृत कोणाला म्हणायचं या संदर्भात अद्यापही संभ्रम आहेत. मुस्लिम धर्मगुरू वसीम पिरजादे आपल्यासोबत आहेत. अनधिकृत किंवा अधिकृत त्याच्यासाठी मी स्वतः 3 मशिदीचे त्यांना ॲप्लिकेशन दिलेले आहे की आम्हाला भोंग्यासाठी 3 मिनिटाची परवानगी देण्यात यावी. हे 25/4/2022 रोजी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. पण आत्तापर्यंत ते रिजेक्ट पण झालेलं नाही, पण अलो पण झालेलं नाही, पेंडिंग आहे. तर आम्ही रिसर ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तर याचं काय पुढे होणार आहे ते आज आम्ही विचारू साहेबांना की तुम्ही रिजेक्ट केला किंवा कसे हे आम्हाला सांगा, किंवा अलाव केला तर आम्हाला रिसर परवानगी देण्यात यावी. एकूणच आपण बघतोय पोलिसांच्या माध्यमातून एका बाजूला कारवाईला सुरुवात होत आहे, दुसऱ्या बाजूला जे आवाजाची मर्यादा घालून दिलेली आहे ती वाढवून मिळावी यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला जाणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामधनं निकाल लागेपर्यंत पोलिसांची कारवाई होणार का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यभरात काय काय घडामोडी घडतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मयूर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.